काय दीपक, तुझ्या कामावर खूप सुट्ट्या पडल्या रे? बॉसची काही तक्रार वगैरे? सर अहो तुमच्या कॉलेज सारखं आहे का आमचं? घरच्या कामांचा किती पण लोड असून द्या, ऑफिसच्या कामांचा फॉलोअप घ्यावाच लागतो. त्यामुळे सुट्टीचा काही प्रश्नच येत नाही. स्वप्नील सर, हो आजचा पेपर वाचला का तुम्ही? नाही हो बापू, काय विशेष या ठिकाणी? अहो बातमी आली आप्याची. बापू तुम्हीच वाचून दाखवा की. काय झालं हो बापू? काही नाही, उभा राहा. आप्याची बातमी आली हो पेपरला. काय मग वाचा ना बापू. पुण्याच्या जिल्हाधिकारी बामट्यांवर भारी. कलेक्टर अपर्णा माने यांनी पुण्यातील सगळ्या सरकारी ठिकाणी बोगस कागदपत्र दाखवून नोकरी मिळवलेल्या लोकांना, विशेषतः दवाखान्यातील लोकांना घेतलं ताब्यात. कायदेशीर कारवाईचे निर्देश. आणि काय झालं बापू वाचा ना. अरे काही नाही अमोल बाळा, तुझ्या अप्पुमाचं कौतुक केलंय ना म्हणून. वा बापू, मला हेच पाहिजे होतं. माझी माँ सगळ्यात बेस्ट आहे. हो पण आता आपल्याला काढा प्यायचाय. चला. हो चल मोठी माँ. हा बापू पुढचं वाचा की. न बाबा काय हो, काळजीत दिसताय तुम्ही. अरे दिप्या, पुढं स्वतःच्या मुलाच्या उपचारादरम्यान आलेल्या अडचणींनंतर अपर्णा माने यांना परिस्थितीची जाणीव झाली. अपर्णा माने आपला वैयक्तिक राग प्रशासनावर काढतायत का? अशी चौकट पण केली त्यांनी आणि प्रश्न पण विचारलेत आपल्याला. विचारू देत बापू प्रश्न. वंस, अहो तुम्ही काहीही चुकीचं केलं नाहीये. मोना, हे आपल्याला माहितीये पण जगाला पटवून द्यावं लागेल ना. अमोलच्या तब्येतीच्या विषयी मी डॉक्टरांशी बोलणार आहे आज आणि मग यांना स्पष्टीकरण देणार. अप्पे यातनं तुझ्या नोकरीत काय अडचण नाही ना? नाही बाबा, मी माझं काम केलं आणि या कारवाईत जर कोणी सापडलं नसतं तर मी चुकीची ठरले असते ना. पण असं नाही झालं. माझ्या कामात मला यश आलंच आहे की दोषी सापडलाय. आणि शासन लोकांसाठीच काम करते ना, त्यात चुकीचं काय? अप्पे, हे सगळ्यात मी आहे तुझ्या बरोबर. काय तोंडी? बघ काय. हा एक मिनिट. हॅलो. मॅडम, तुम्ही आणि अर्जुन सर तत्काळ ऑफिसमध्ये निघून या. इट्स अन इमर्जन्सी. एक मिनिट थांबा. शांत व्हा. काय झालंय मला नीट सांगा, कारण मी अमोलला घेऊन आता हॉस्पिटलला जायला निघाली आहे. हो, आय एम सॉरी मॅडम, पण आपल्या ऑफिसमध्ये आपले वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांनी पेपरमधली बातमी वाचली आणि त्यांना एक्सप्लेनेशन्स हवेत. काय? हो मॅडम, मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तुमच्याशीच बोलायचं. बरं ठीक आहे, मग मी निघते लगेच. पोहोचते थोड्या वेळ. ओके मॅडम. हॅलो मॅडम, तुम्ही आणि अर्जुन सर असे दोघेही या, कारण त्यांना तुमच्या दोघांशी बोलायचंय असं ते म्हणतायत. अर्जुन बरोबर पण बोलायचंय? हो. बरं ठीक आहे, आम्ही दोघेही पोहोचतो. ठेवते. ओके मॅडम. काय काय झालं? वरिष्ठ अधिकारी आले, दोघांशी बोलायचं. अगं, ज्या गोष्टीवर कारवाई करण्याची गरज आहे त्यासाठी एवढं एक्सप्लेनेशन का द्यावं लागतं आपल्याला? हे बघ, ठीक आहे, आपण कायद्यात राहून काम करतोय ना, मग घाबरण्याचं काहीच कारण नाही. मुलाचं काय, त्याला येऊन दवाखान्यात जायचं आपल्याला. पण ते ऑफिसमध्ये येऊन बसलेत. आपल्याला तिथे पोहोचण्याशिवाय पर्याय नाही आता. काय झालं? तुम्ही सगळे असे शांत का? बाबा, बापू, दिप्या, काय रे, काय झालं? बोला ना काहीतरी. कदम, अमोलचे रिपोर्ट ठीक आहेत ना? बोला ना, काय झालं? दिप्या, बोल ना काहीतरी. काय झालं? दिदे, आता काय सांगू? दीपक, तुला सांगावं लागेल. नाही सर, अहो कसं कसं सांगू मी?
दीपक, स्पष्टपणे सांग या ठिकाणी. तर अहो दिप्या काय जे येतात ते स्पष्ट बोल ना, बोल काहीतरी. इथे दाजी, अमोलचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. आपला अमोल आता पूर्ण बरा झालाय. एक मिनिट, तू काय अमोल बर मार 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 त्याला. काय कदम हो बापू, तुम्ही दिप्याच्या नादाला लागलाय का काय दादा? नाही नाही भाऊजी, आम्ही दीपकच्या नादाला नाही लागलो. उलट दीपक बरोबर आम्ही सगळे अमोलच्या नादाला लागलोय. म्हणजे 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 अमोल, तू सांग बाबा. अरे म्हणजे माझाच प्लॅन होता तो. मा, आता तुम्ही कसलीच काळजी करायची नाही. जिंबाची फाईट देत इथून पुढे आम्ही तुला खेळायला अजिबात अडवणार नाही. बस बाबा, बाबा, मी तुमच्या सगळ्यांसाठी कंदी पेढे आणलेत.